कैसे बोलने शिवालयांचे कैसे चालणे शिवालयांचे शैली देणे कैसे असे सकल सुखाचा त्याग करून साधी देतो योग राज साधनाची लगबग कैसे करावी या भूमिकावी विशेष कधी समावावी पुरुष या उपयाचा विशेष काय मिळावे शौर्याचा एक अंश दे कलभेद्याचा जरा स्पर्श दे ओके एक केवळ बनातला एक सक्षते गुरुंचा गोपसुपाने पत्ना व्यायाम सेवा सगळ्या सुवारी एक नाव आये भले शब्दसारा दयाच्या स्मृतीने जळे सदादा हे शबराजयाच्या अभावी शिवाजी जपुराण पुरावे गंगरी कवळवाड श्री नामदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की सद्गुरु महाराज की। काल सुरतेत शिवाजी महाराजांनी प्रत्यक्ष आगमन केलं रुग्ण थोडं कमी हवं सुरतेत शिवाजी महाराज आले आणि आधी शिवाजी महाराजांनी सुरतेत माणूस पाठवला काय करा आम्हाला ठरवून खंडणी द्या आणि खंडणी नाही दिली तर पुढे होणाऱ्या परिणामाला तुम्ही जबाबदार असाल त्याला आमच्या लोकांनी लूट केली तर त्याला काय बोलण्यास कारण नाही असं शिवाजी महाराजांनी सांगितलं। हा सगळा विचार पाहिला तारीख 6 जानेवारी 1663 7 जानेवारी 8 जानेवारी शिवाजी महाराज सुरतेतच आहे सगळा विचार आपण पाहतोय थोडा सुरतेचा विचार आपण करू पण दुसऱ्या गोष्टींचा विचार आपल्याला थोडासा करायचा आहे आणि तो विषय आपल्याला माहीत होऊन घेतला आवाज कसा हे काय नाही इकडचं दुसरं माईकचं कमी करून ठेवा थोडस आता इथं अंतिम नाही आहे आणायचं असो श्रावणी आणि जाणवे बदलणे हा विषय चर्चेचा होता काल शेवट गेलं की त्याला वेळ मिळत नाही म्हणून म्हणलं काय करणार आहोत का आवश्यक आहे आणि काय काय आणायचं असे काही प्रश्न होते का आपण काय करायचं आहे हिंदू म्हणून आपण जगत असताना आपल्यावर 16 संस्कार केले जातात मग ते पहिल्यांदा कर्मच्छेदन जातकर्म नामकरण असे एक संस्कार आहेत विवाह मुंज उपनयन म्हणजे याचा अर्थ उपनयन याचा अर्थ मुळात असा आहे की उपनयन म्हणजे जन्मतः जे काही आपल्याला प्राप्त झाले त्याला दुसऱ्या नयन याचा अर्थ डोळे आणि उप म्हणजे ज्ञान अशा अर्थाने त्याचा विचार केलेला आहे म्हणजे नव्यानं तुम्हाला ज्ञानाची प्राप्ती होणं म्हणजे उपनयन प्राप्तीसाठी सुरुवात म्हणजे उपनयन गुरुघरी जायचं आणि शिकायचं हे उपनयन आहे गुरुघरी जाण्याच्या पूर्वी जेव्हा आपण एक नंबर टाक आणि थोडा आवाज कमी कर म्हणजे बरोबर होते रामकृष्ण हरी आता येते इकडचा आवाज कमी करा हो आता व्यवस्थित आहे उपनयन म्हणजे ज्ञानाचा डोळा तुम्हाला प्राप्त होणं आपण गुरुघरी शिकायला जाण्यापूर्वी उपनयन करायचे पूर्वी गुरुने ते करायचं असतं उपनयन हा संस्कार गुरुने करायचा आणि पहिला गुरु वडील सांगितलेले गेलेले आपल्याकडे त्यामुळे वडिलांनी उपनयन करायचं आणि विद्याभ्यासासाठी मुलाला पाठवून द्यायचं पण उपनयन करीत असताना मुलाला धर्माची शिकवण देत असताना पहिल्यांदा काय करायचं तर जानवं धारण करायचं जानव्याशिवाय कोणताही धार्मिक विधी आपल्यात चालत नाही लग्न असो किंवा अजून कोणते वस्तुशांती पूजा कुठलीही पूजा असो पहिल्यांदा जानवं धारण करावं लागतं म्हणजे खांद्यावर कायम ठेवायचं असतं बिना जानव्याचं आयुष्य ठेवायचं नाही जसं गळ्यात माळ तसं खांद्यावर जानवं पाहिजे आपण रोज जानवं गळ्यात ठेवत नाही किंवा खांद्यावर ठेवत नाही म्हणून जेव्हा केव्हा लग्न आणि कार्यक्रम असतात तेव्हा पहिल्यांदा पूजेच्या वेळेस ते घालतात पण हे जानवं सतत गळ्यात असावं हा विषय महत्वाचा आहे
शिवाजी महाराजांचा विचार करीत असताना शिवाजी महाराजांची राज्याभिषेकाच्या आधी गागाभट्टांनी मुंज केली. आता राज्यावर बसायचं म्हणजे धर्माच्या विषयानं कृत्य करायचे तर पहिल्यांदा मुंज केली, मग पुन्हा लग्न केलं आणि नंतर राज्याभिषेक केला. शिवाजी महाराजांचं जगामध्ये एकच शिवाजी महाराजांच्या लगोलग नंतर निर्माण केलेलं मंदिर आहे आणि ते शिवाजी महाराजांनी बांधलेला किल्ला सिंधुदुर्ग जो आहे त्या सिंधुदुर्ग किल्ल्यावरच आहे. आपली एक सहल सिंधुदुर्गाला गेलेली आहे आणि या सिंधुदुर्गावर शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. शिवाजी महाराजांचे चिरंजीव धाकटे चिरंजीव राजाराम महाराज यांनी ते उभारलेलं मंदिर आहे. राजराजेश्वर शिव मंदिर असं त्याचं नाव आहे आणि त्यात शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. ती आपण जे शिवाजी महाराज नेहमी चित्रातून किंवा आपल्या कल्पनेत असतात तशी मूर्ती नाही, थोडीशी वेगळी आहे. थोडीशी वेगळी म्हणजे कशी की बिनदाढीचे शिवाजी महाराज आहे ती मूर्ती आहे ती कशी आहे आणि साधारण डोक्याला एखादी टोपी असावी, असं उघडे बसलेत, कमरेला वस्त्र आहे, धोतर नेसल्यासारखं वस्त्र आहे आणि अशी ती मूर्ती आहे. पण या मूर्तीला शिवाजी महाराजांची काही विशेष मूर्तीतली लक्षणं आहेत. त्यामध्ये बाजूबंद आहे, गळ्यात एखादी माळ आहे आणि सगळ्यात विशेष म्हणजे या मूर्तीच्या गळ्यात जानू आहे. शिवाजी महाराजांच्या गळ्यात जानू यात मूर्तीत आहे. त्यामुळं शिवाजी महाराजही घालतात तर आपल्याला काही करायला हरकत नाही, रामराय घालतात आपल्याला हरकत नाही, विठोबाच्या गळ्यात जानू असतं आपल्याला हरकत नाही, हनुमंताच्या गळ्यात जानू आहे आपल्याला हरकत नाही, भगवान शंकराच्या गळ्यात जानू आहे आपल्याला हरकत नाही. सगळ्या अर्थाने ज्ञानोबरायांच्या नाही, ज्ञानोबरायांची मुंजच झाली नाही. मुंज करायसाठी शुद्धीपत्र मागितलं, शुद्धीपत्राचं ते सगळं रेडा बोलायचा विषय झाला, पण मग ब्राह्मण म्हणले की तुम्हाला शुद्धीपत्र द्यावं इतकी आमची लायकी नाही. ते चित्रापुरतं ठीक आहे, पण ज्ञानोबरायाला जाणवं नाही. तुकोबरायांचं उघडं चित्र आपल्याला कधी पाहायला मिळत नाही म्हणून माहित नाही, पण तुकोबराच्या गळ्यात असलं पाहिजे कारण धर्मसंस्कार सांभाळणारे आहे. धर्माचे पाळण करणे पाखाड पुढचा विषय, पण धर्माचे पाळण, पाळणमध्ये टिळा, गळ्यातली माळ, जानवं, नित्याची पूजा, नित्याचं तुळशीचं पाणी किंवा नित्य देवदर्शन हा सगळा विधी आहे. या अर्थाने सगळे विषय महत्वाचे आहेत. मग जानवं सगळ्याच्यात आहे तर आपण सगळ्याच्यात याचा अर्थ सगळ्यांच्या देवदेवतांच्या साधू पुरुषांच्या, अगदी जोग महाराज असतील, मामा दांडेकर असतील, शिक्षण संस्थेतले अनेक मान्यवर असतील, ते यांच्या सगळ्यांच्या गळ्यात जानवं यांना मुंजी करून जानवं घातलेलं आहे. मग आपण इथे घातलं पाहिजे हा भाग आहे आणि म्हणून हा जानव्याचा संस्कार आपण दरवर्षी करतो पंढरपुरात. जानव्याचा संस्कार पुढे भाग असा आहे की एकदा घातलेलं जानवं जन्मोजन्म तसंच ठेवायचं असं चालत नसतं. चालत नसतं त्याचे 2-3 कारण आहे की ज्यावेळी ग्रहण येतं, सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण, ते झालं की जानवं पहिलं बदलायचं असतं, नवीन घालायचं पहिलं काढून टाकायचं. दुसरं, घरात सुतक वृद्धी हे अशौच आलं की त्याच्या शुद्धीनंतर म्हणजे ते 10 दिवस संपले की स्नान करायचं, तेव्हा जानवं बदलायचं. किंवा आपण एखाद्याच्या अंत्येष्टीला जातो, मातीला जातो, स्मशानात जाऊन आलं की पुन्हा जानवं बदलायचं. फार काही त्रास नसतो, त्याला एक सोपा उपाय काय आहे ते पण सांगतो. पण हे जानवं बदलायचं हे जसं आहे तसं वर्षातून एकदा हे जानवं बदलण्याचा एक मोठा संस्कार, ज्याला श्रावण महिन्यात करतात म्हणून श्रावणी म्हणतात. पण यज्ञोपवीत नूतन धारण किंवा यज्ञोपवीत जीर्ण असतं ते काढून टाकणं असा एक संस्कार असतो. या संस्कारात अनेक गोष्टी अंतर्भूत आहेत. हेमाद्री नावाचा एक विद्वान पंडित होता जो देवगिरीच्या यादवांचा पंडितही होता, पंडित म्हणजे पंतप्रधानही होता. त्याने या विषयावर साकल्याने एक मोठा ग्रंथ लिहिलेला आहे श्रावणी प्रयोग नावाचा आणि त्यात हेमाद्रीचा संकल्प आहे. आपण रोज पूजा करीत असताना लहानसा संकल्प करतो, मी अमुक अमुक माणूस आज देवाची पूजा करतोय अमुक गोष्टीच्या सिद्धीसाठी, यज्ञ करतोय अमुक गोष्टीच्या सिद्धीसाठी किंवा सत्यनारायण घालतोय अमुक्या गोष्टीसाठी. तसं हेमाद्रीने संकल्प लिहिला आहे आणि त्या संकल्प महासंकल्प म्हणतात, साधा नाही. मी कोण थोडक्यात सांगायचं आणि कुठल्या स्थानी उभा आहे तेही सांगायचं. आता आपण चंद्रभागेच्या तीरावर आहोत, पंढरपुरात आहोत. हा बहुतेक जो संकल्प किंवा कार्यक्रम असतो तो नदीच्या पात्रात उभारून करायचा असतो, नदीत करायचा असतो, कारण त्याला पुढच्याही गोष्टी आहेत. फक्त आपल्यापाशी जर वेळ, सुविधा या गोष्टीची कमतरता असेल तर ते लहानही करता येतं, त्या पद्धतीनं आपण करतो. नदीत उभारून सगळं करणं आपल्याला वेळ जाणार आहे, आपल्याला दुसऱ्याही गोष्टी साधण्याच्या करायच्या आहेत. जास्तीत जास्त गोष्टी कमीत कमी वेळेत प्राप्त करून घ्यायच्यात म्हणून ते कमी वेळेत करतील करून बसवलेलं आहे. तर तो संकल्प सोडायचा. त्या संकल्पाचा साधारण मतितार्थ असा असतो
की या श्रावणीच्या प्रयोगानं जाणव बदलणं हे विषय आहे, पण दुसरं काय, वर्षभर आपल्याकडून कळत नकळत काही वाचिक मानसिक सांसर्गिक अशा गोष्टीनं पाप घडतं. आता हे सगळे अर्थ मी फोडून सांगत नाही, त्याच्यावरच विचार देतो. एखादा आपल्या शेजारी बसतो शिवीगाळी करतो, ती सांसर्गिक पाप आहे. आपण केलं नाही, पण शेजारी बसलाय त्याच्यामुळं घडलं. अनेक गोष्टी आहेत. हे पाप किती आहेत ते सगळे संकल्पात ती पापाची सगळे वर्णन सांगितले. गो हत्या, गो विक्रय, गो रस विक्रय हेही पाप आहे. धर्माने गाईचं दूध हे विकायला बंदी आहे, ते मुक्त आपण खायचं, इतरांना द्यायचं. आपल्यापेक्षा जास्त आपल्या घरात निर्माण होत असेल तर अशा खूप गोष्टी आहेत. मग हे सगळं पापाचं परिमोचन करण्यासाठी संकल्प करायचा, पापातून मुक्ती होण्यासाठी. आणि मग संकल्पात ते सगळं सांगायचं आणि मग पुढचा विधी करायचा. त्यात दशविध स्नान सांगितली आहे. मग पापाच्या मुक्तीला काय, 10 वेगळी वेगळी स्नान, 10 स्नान करायची. म्हणून मी मगाशी म्हणालो की नदीत करायचं असतं. 10 स्नान वेगळी वेगळी 10 वेळा स्नान करायचं. मग त्यात गोमय, गोमूत्र, मृत्तिका, दशविध वेगळी वेगळी औषधं, वेगळ्या वेगळ्या वनस्पती, दुर्वा, आघाडा, तुळस, हे सगळ्याचा रस करायचा आणि ते अंगाला लावून प्रत्येक वेळी स्नान करायचं. आता हे सगळं प्रातिनिधिक करणार आपण, कारण प्रत्येक वेळी नदीत जायला आणि बुडायला वेळ नाही. मग काय करायचं, ते जे काही मंत्र असतील ते मंत्र म्हणत असताना या सगळ्याचा रस एका पातेल्यात घालायचा, थोडंसं पाणी घालायचं आणि ते सगळं झाले 10च्या 10 मंत्र. भस्म स्नान आहे, मृत्तिका स्नान आहे, गोमय स्नान आहे, म्हणजे गोमूत्राचं स्नान आहे, दुर्व्याचा रसाचं आहे, आघाड्याचं आहे. हे सगळं पाण्यात घालायचं आणि ते पाणी बसलेल्या सगळ्या मुलांच्या अंगावर उभारून एकाने आपल्यापैकी कोणीतरी शिंपडायचं. शिंपडणं म्हणजे स्नान झालं. हे आपण त्या पद्धतीने करणार आहोत. म्हणजे 10 विध वेगळ्या वेगळ्या पापाचं परिमोचन हे पहिला भाग. दुसरं, मग स्नान झाल्यावर पहिलं काय केलं पाहिजे तर धर्मकृत्य केलं पाहिजे, चांगला विधी, सगळं पाप संपलं. मग आता चांगलं काय, चांगलं पहिल्यांदा देवाचं पूजन, गुरुचं पूजन. मग आपल्याकडं परंपरेनं देव या संकल्पनेत काय असतं तर अग्नी हा पहिला देव. मग अग्नीचं पूजन करायचं, त्याला हवन करायचं. काही समिधा प्रत्येकाला आणून ठेवल्या जातील, त्या प्रत्येकाने तुपात बुडवून टाकायच्या. मग ते कशा टाकायच्या, काय टाकायच्या सविस्तर त्या दिवशी सांगतो. ते झालं, असू द्या चाललंय त्यांचं. ते झालं की नंतरनं ऋषीपूजन. सप्तऋषी जे आपल्याकडे आहेत त्या सगळ्या ऋषींचं सुपारीच्या रूपाने आवाहन करायचं, त्यात ते यायचं आणि त्यांचं पूजन करायचं. ते झालं की वर्षभर केलेलं जे अध्ययन असतं, आपण अनेक म्हणजे एकाच वर्षात नाही अनेक वर्षात गाथा पाठ केलाय आणि त्याचं आवर्तन नाही केलं तर विसरून जातो. ज्ञानेश्वरी पाठ केली आहे, मालिका पाठ केली आहे, आवर्तन नाही केलं तर विसरून जातं. मग आवर्तन केव्हा करावं, वारंवार करावं, महिन्यात एकदा करावं, पारायण करावं, भजन करावं, या पद्धतीने. पण पावसाळ्याच्या काळात या सगळ्या गोष्टी शक्य नाहीत, म्हणून 2-3 महिने सुट्टी पडते. मग ते आवर्तन करायला आरंभ या अर्थाने मग आवर्तन सुरू होतं. म्हणून याचं प्रातिनिधिक स्वरूपात काही अभंग आपण म्हणतोय तसं काही वेदमंत्राचं ते आवाहन करून प्रत्येकाच्या मुखातून म्हणून घ्यायचा, हा एक भाग. आणि ते झालं की मग पहिलं जानवं बदलायचं, नवं घालायचं, असा सगळा कार्यक्रम आपला होणार. जानवे घालण्यात मी काल बोललो की जानवे म्हणजे नुसतं जानवे म्हणजे दोरा नाही आहे, जानवं म्हणजे धर्म आहे. आपण तो धारण करतोय आणि जानव्याशिवाय जीवन व्यर्थ आहे. म्हणून एक जानवं सगळ्यांना, ब्रह्मचारी जे आहेत त्यांना असतं, जे गृहस्थ आहेत त्यांनी 2 घालायचे असतात आणि 3 जानवे सुद्धा घालायला धर्मशास्त्राने सांगितलेलं आहे. मग तुम्ही म्हणणार की बायको आली म्हणजे 1 घातलं, मग 2 बायका आहेत म्हणून 3 घालायचे का, असं काही नाही. प्रत्येकाने आपल्या खांद्यावर उपरणं घेणं हे म्हणजे कटीय आणि उत्तरीय हे 2 वस्त्र आपल्याला आवश्यक असतात. सतत उपरणं घेणं होत नाही, तो दोष राहू नये म्हणून 3रं जानवं घातलं जातं किंवा गुरुच्या नावानेही 3रं घातलं जातं, ते चालतं. आपण काही घालायचं नाही, आपण 1 घालायचंय. जे हे आहे म्हणजे संसारी आहे त्यांनी 2 घालायला हरकत नाही. ते उद्याच्याला आपण त्या पद्धतीने होईल. मग ते जानवं म्हणजे नुसता धागा नाही आहे, कुठून तरी आणलं दोरान केलेलं नाही. जानवं म्हणजे 3 धागे असतात, त्या 3 प्रत्येकात 3 पीळ असतात. त्यातला परत पीळ उघडला की त्यात पुन्हा 3 असतात. म्हणजे असं 27 धागे एकत्र नसतात आणि 27 धाग्यात प्रत्येक धाग्यावर एक देवतेचं वास्तव्य. आपण जेव्हा जानवे घेणार
आणि घालणार, त्यावेळी गंध लावून पूजा केली, त्याला एक बोट फिरवतो, त्यावेळी प्रत्येक देवतेला आवाहन करायचं की या आणि याच्यावर वस्ती करा. मग त्या कोणत्या कोणत्या देवता आहेत तुम्हाला त्या दिवशी लगेच लक्षात येईल. म्हणजे 27 देवताला आवाहन करून त्यांनी त्याच्यात वास्तव्य केलेलं आपण ते अंगावर धारण करायचं, हा त्यातलं महत्वाचा भाग. आणि हे सगळं संपलं की समर्पण करून कृष्णार्पण म्हणायचं. आणि जे कोणी आपल्याला तिथं गुरुजन आहे, हे सगळं करून घेणारे जे उपाध्याय म्हणतो आपण, त्यांना पाया पडायचं. शंका लोकांची अशी असते की पाया पडायचं, मग एवढं सगळं त्यांनी केलं म्हणून आपण काही दक्षिणा द्यायची का? विद्यार्थ्यांना दक्षिणा देणे हे बंधन नाही, त्यांनी काहीही करण्याची गरज नसते. ज्याला अर्थार्जन करता येतंय त्याला दक्षिणा द्यावी, ज्याला अर्थार्जनाचा विषयच नाही, जे विद्यार्जनच करतायत त्यांचा विषय नाही. त्यामुळं नुसतं दंडवत घडणं हे दक्षिणाच आहे, त्यामुळं त्याचा विचार करायचा नाही, त्याचा तुमची काही विषय नाही. याला सगळ्या लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत, म्हणजे जे लागतंय ते सगळं आणण्याची व्यवस्था केलेली जाईल. फक्त सगळ्यांनी त्या दिवशी सकाळी शुचिर्भूत व्हायचं, स्नान करायचं, आपलं गंध लावायचं, आणि बरोबर 8 वाजता जी काही स्थान ठरेल, कुकुरमुंडे महाराजांच्या मठात दरवर्षी हा कार्यक्रम होतो, तिथे येऊन बसायचं. जर कोणापाशी आपलं बसकर असेल, बसायचं आसन म्हणल्यावर कधी कळतं नाही कळतं, बसकर म्हणल्यावर पटकन कळतं, म्हणून मी बसकर म्हणालो. तर ते बरोबर घ्या, नसेल तर तिथं ती पण व्यवस्था आपण करणार आहोत. पळी, भांड म्हणजे पेला, पळी, तामण ज्या गोष्टी लागतात, कारण प्रत्येक वेळी आचमन करायचं, प्रत्येक वेळी पाणी सोडायचं, 100 वेळा ते करावं लागतं. तर याच्यासाठी तुमच्यापाशी कोणापाशी पळी, पेला, भांड असणार नाही याची मला खात्री आहे, कारण लागतच नाही आपल्याला रोजच्या वावरात. रोज जर कोणी देवपूजा करत असेल, आपल्याबरोबरचा देव आपल्याबरोबर असावा, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती याने पूजा करत असेल, तर त्याच्यापाशी भांड असते, पळे असते. त्याला शक्य आहे तर घ्या, नसेल तर घेऊ नका. आम्ही तीही व्यवस्था तिथं करतो. यूज अँड थ्रोचे जे आपले ग्लास चमचे असतात ते पळी भांड म्हणून आपण वापरायचे. तिथं सगळ्या त्या पद्धतीनं व्यवस्था केली असेल. लागणारा गंध, फुलं, अक्षत, सुपाऱ्या, ते देवाला असणारा नैवेद्य, हे दशविध औषधं, स्नानाच्या वस्तू, ह्या सगळ्याची व्यवस्था केली जाईल. तुम्ही काही आणायचं नाही, फक्त सगळं आणायला आहे ते तिथे येऊन हजर राहायचं. कपडे काढून मागे ठेवायचे, शर्ट आणि धोत्रावरती, उपरण्यावरती त्या जागेवर बसायचं. एक जानवं आपल्याला प्रत्येकाला आपण बरोबर घेऊन यायचं. ते जानवं कसं आणायचं, काय आणायचं, संजीव बाबा ती व्यवस्था करून ठेवतील इथं. म्हणजे तुम्ही सगळे जाऊन पळत गेला, जानवे आणायचे म्हणून सगळे इथनं सुट्टी मारताल, दिवसभर तिकडंच जाताल. एक आणि दुसरं की जानवं म्हणून कुठले तरी दोरे घेऊन येतात, ते जे व्यवस्थित करणारे लोक आहेत त्यांच्याकडनं घेतलं तर त्याचा उपयोग आहे, या अर्थाने विषय ठेवा. त्यामुळं आपल्याला तो 27 तारखेला हा कार्यक्रम करण्याचा आहे. ज्याला कोणाला काय म्हणायचं, त्याला आवरून लवकर यायचं ती या, पण दुसऱ्या कोणाला निरोप देता येतील. आपले इथे मित्र परिवार आहे, पाठशाळेत दुसरीकडे पोर आहे, वारकरी मंडळी आहे, सगळ्यांना निरोप द्या, जेवढी येतील तेवढी येऊ दे, काहीही विचार त्याचा ठेवायचा नाही. त्यामुळं हा कार्यक्रम त्या पद्धतीनं आपण करू. जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हा. इथे अजून 3-4 पाठशाळा आहेत, जे ढगे महाराजांचे आहे, नितीन महाराजांचे आहे, आपल्या पितांबर शास्त्रींकडचे विद्यार्थी आहेत, किंवा घनश्याम महाराजांकडचे विद्यार्थी आहेत, अजून काही संस्थेतले आहेत, दुसरीकडचे आहेत, वारकरी शिक्षण संस्था आहे, या सगळ्यांना निरोप आपण दरवर्षी देतो. सगळीकडची मुलं येत असतात, त्यामुळे तो विषय काही डोक्यात ठेवू नका. ज्याला निरोप देता येतील त्याने अजून द्या. परगावूनही काही लोक येणार आहेत म्हणून फोन यायला लागले, मी येणार आहे, फक्त दिवस कोणता आहे ते सांगा. येतील नाही येतील त्यांच्या कसं अवधान आहे त्याच्यावरती हा विषय चालेल. असो, ते जाणव्यावरून सगळा विषय झाला. पण शिवाजी महाराजांच्या गळ्यात जाणवं, शिवाजी महाराज आता सुरतेत आहे, तिथपर्यंत आपण आलेलो आहे. शिवाजी महाराज सुरतेत आहे. सुरत शिवाजी महाराजांचे लोक लुटतायत. शहा बेगम बागेच्या पासून ते स्मशानापर्यंत, सुरतेचं त्यावेळेचं गावाचं जे स्मशान आहे तिथपर्यंत महाराजांची छावणी पसरलेली आहे. छावणी म्हणजे काय, मोकळं मैदान आहे आणि मध्ये एक तंबू लावलेला आहे. तंबू सुद्धा कसा, चांदणी लावलेली आहे. चांदणी याचा अर्थ असा की आपण पालं लावलेली पाहतो, ती मागची बाजू लावायची आणि पुढचं जे आहे ते तिरपण लावता काट्या उभ्या करून लावायचं, म्हणजे त्याची सावली उंच होते आणि वाकून बसायच्या ऐवजी मोठ्या विस्तारानं बसता येतं. सावली भरपूर, पण लोकाला आल्या गेलेल्या भेटायला सोयीचं किंवा बोलायला सोयीचं, आणि सगळीकडे तिथून लक्ष राहतं. असाही भाग एकच तंबू आहे. शिवाजी महाराजांवर 5000 लोक आहेत, पण तंबू नाही, एकच तंबू, बाकी सगळे उघड्यावर वावरतात. शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला गेले आणि सुमारे 2 वर्ष ही मोहीम चालली. शिवाजी महाराज दक्षिणेत गेले
त्यावेळी 1,00,000 सैन्य बरोबर नेलेलं आहे आणि 2च माणसं शिवाजी महाराजांची म्हणजे सेनापती आहेत ते 2च आहेत, बाकी माणसं नाही. एवढं लष्कर आजच्या काळात जर दक्षिणेत न्यायचं असेल, दक्षिणेत म्हणजे कुठल्याही मोहिमेला न्यायचं असेल तर कमीत कमी मिलिटरीच्या ऑफिसरच्या भाषेत 1500 ऑफिसर लागतात, नाहीतर ती चालत नाही. शिवाजी महाराजांच्याकडे फक्त 2च ऑफिसर आहेत, स्वतः महाराज आणि दुसरे सेनापती. आणि शिवाजी महाराजांच्या बरोबर एकच तंबू आहे, ते पण दुसरा नाही, ते मात्र वैभवशाली आहे. तंबू आहे, पाल नाही. दक्षिणेत गेलेत तेव्हा माऊलींचा जसा तंबू असतो ना तसा तंबू आहे आणि शिवाजी महाराज त्या तंबू आहे. ते तंबूचं सगळं काम सोन्याचं कशिदा केलेलं आहे, उत्तम दर्जेदार. कारण एक सार्वभौम राजा जातोय, राजाचे वैभव असलंच पाहिजे, या पद्धतीत आहे. त्याचा खूप मोठा विचार आहे. पण आत्ता मात्र शिवाजी महाराज एकच चांदणी लावून त्यात थांबलेले आहेत. बागेत मुक्काम आहे आणि सगळे मावळे उघड्यावर आहे, काही नाही. समोर लोक बसलेले आहेत, मावळे ढिगाऱ्याचे ढिगारे आणून वत्तायत आणि बसलेले लोक त्याची वर्गवारी करतायत. यात सोनं भरा, त्यात अमकं भरा, त्यात तमकं भरा, उरलेल्यात खिचडी भरा, सगळं मिक्स जे आहे ते एकात घालायचं असं चाललेलं आहे. लोक गाव म्हणजे टोळ्याच्या टोळ्या गावात फिरतायत आणि एकेका घरातून उचलून आणतायत, सगळं धरून मारून, प्रसंगी फटके देऊन, प्रसंगी म्हणजे आगीचे त्याला काय म्हणतात, हाय लागते की नाही, मशालदाराच्या अंगापाशी पोळायला लागले की माणूस घाबरतो, चटके देऊन ते काढून आणताय. कैद्याला मारताय, माझ्यापाशी दही संपलं, धन संपलं सांगताय कैदी, पण चटके लागले, भाल्याच्या टोचण्या लागल्या की आणून देतो म्हणून सांगतायत. मग त्याच्याबरोबर माणूस जातो आणि सगळं घेऊन येतो. हे सगळा उद्योग चालू आहे आणि या गडबडीत गावातले लोक पळापळी करतायत आणि आपल्या बसलं धन घेऊन पळून जायला चाललेले. या 2 हिंदू व्यापारी तापीच्या तीरावर घरचं सगळं सोनं काढून आले आणि तापीच्या पलीकडं आता हे कसं न्यायचं याचा विचार करायला. घरातलं धन वाचवायचं मराठ्यांपासून. किती धन सोनं, किती पिप भरून, किती 30 पिप सोनं. पण पलीकडे जायला वाहन पाहिजे, काहीतरी साधन पाहिजे, म्हणजे नाव पाहिजे. त्याचा विचार करतायत की उचलून न्यायचं सगळं कसं काय जमावं. आणि ते प्रश्न एकदम सुटला, कारण मराठी तिथं आली. संपलं, कशाचं सोनं कशाचं घरी नाही. मराठ्यांनी 30च्या 30 पिप उचललं आणि महाराजांच्या पुढे आणून टाकलं. लोकांच्या घरात जायला लागले. ज्या माणसाला आपल्या घरात कुठं सोनं आहे माहित नाही, तिथं महाराजांचे लोक जाऊन तिथलं सोनं काढून आणायला. स्वतः मालकाला माहित नाही, ह्यांना कसं काय माहित. इतक्या गुप्त बातम्या काढल्या, कोणाच्या घरात कुठं लपून ठेवलंय, कोणाच्या बापान ठेवलंय, कोणाच्या आज्याने ठेवलंय, त्या सगळ्या बातम्या बहिर्जीने काढून आणल्या. आता ते अधिकृत सांगता येतंय म्हणजे वेगळ्या अर्थाने अभ्यास करताना ते कागद सापडतात. म्हणून आपल्या मराठी कागदात किंवा इथल्या अनेक गोष्टीत कोणाचंही काहीही साधन सापडत नाही. बहिर्जी गेला होता आणि त्यानं आणलं असं काहीही सापडत नाही. काय काय केलं सापडत नाही, काहीच नाही. फक्त इंग्रजांनी मात्र लिहून ठेवलंय. हे काय लिहून ठेवलं की शिवाजी महाराजाबरोबर त्याच्या मावळ्याबरोबर एक माणूस पुढं आघाडीला फिरतो आणि तो घर दाखवतो किंवा काय करतो तो आहे. पण हा माणूस कोण आहे आम्हाला माहित नाही. पण गेले 6 महिने हा माणूस आम्ही सुरतेत भिकाऱ्याच्या वेशात पाहिला. म्हणजे त्यांचं परीक्षण किती बारीक आहे लक्षात ठेवा. हा माणूस सुरतेत हिंडत होता, हा शिवाजी राजाच्या बरोबर आहे. आपण अंदाज करायचा की हा बहिर्जी असला पाहिजे, आपण अंदाज करायचा की हा हेर असला पाहिजे. मग अशी किती माणसं शिवाजी महाराजांचे बहिर्जी आणि बहिर्जीच्या बरोबर सुरतेत होते माहित नाही. पण त्यांनी केलेलं काम हे असं आहे. इतकं काही गोळा केलं माहिती की कुणाच्या घरात चोरून लपवून तळघराच्या खड्ड्यात धन लपवलंय ते त्याला माहित नव्हतं. आजच्या पंजाने लपवलेलं धन कानोकानी सुरतेत झालेल्या चर्चेचं ह्यांना माहित होतं. आणि त्यांनी ते सगळं घरात जाऊन घरात खोडी फावडी टिकाव लावून भिंती पाडून ते सगळं काढून घेऊन आले. महाराजापुढे सगळं टाकायला लागले. महाराजांनी सुरतेत जाताना अजून एक गोष्ट केली होती की आपले लोक हे जे हेर आहेत हे सुरतेच्या बाहेर अनेक ठिकाणी पसरून ठेवले होते. त्यांना सांगितलं होतं की बाहेरून सुरतेचा सगळा आपण करीत असलेला हा सगळा उद्योग कळाला आणि कोणी सरदार जर आपल्याला पराभूत करायला किंवा आपल्याला त्रास द्यायला आला तर मला लगोलग माहिती द्या.
एक दिवस आधी कळालं की बस दुसऱ्या दिवशी आपण निघून जाऊ. या पद्धतीने महाराजांची सगळी तयारी चालू आहे. महाराज 6 तारखेला सुरतेत गेले, निरोप दिला, या खंडणी ठरवा, कुणी आलं नाही. 7 तारखेला सुरत लुटायला सुरुवात केली. 4 तारखेला सुरतेच्या जवळ आले होते ना गणदेवी, उदना, शहाबेगम. या 4 तारखेला संक्रांत होती बरं का, लक्षात ठेवा. 4 जानेवारी 1663 या दिवशी संक्रांत आहे. संक्रांत केव्हा असते? बरोबर आहे. मग 4 तारखेला कशी आली हा प्रश्न असला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की आपल्या पंचांगात मी परवाही बोललो होतो की संपात बिंदू सूर्य वर्ष आणि चंद्रवर्ष यांचा मिलन केलेलं असतं. दर 2.5 वर्षांनी अधिक महिना येतो. ख्रिस्ती पंचांगात ही भानगड नाही. मग त्यांनी तो प्रयत्न केला. सुमारे शिवाजी महाराजांच्या आधी 100 वर्षे जगातले सगळे ख्रिस्ती धर्मगुरू यात अभ्यास करणारे ते एकत्रित बोलवणे, याच्यावर तोडगा काढा म्हणून सांगितलं. अनेक गोष्टी त्यांचा संपात बिंदू मागं पुढे व्हायला लागला, काहीच मेळ बसेना. अनेक गोष्टीचा अभ्यास केला आणि शेवट त्यांनी असं ठरवलं की हे 10 दिवस गणित पुढे गेलेलं आहे. मग काय करायचं? मग आपण 10 दिवस गाळून टाकायचे आणि एकदम 29 सप्टेंबरच्या ऐवजी 29 म्हणण्यापेक्षा 9 सप्टेंबरच्या ऐवजी 19 सप्टेंबर आजचा दिवस धरायचा. ते 10 दिवस पंचांगात गाळून टाकले त्यांनी. आणि पुढच्या काळात त्याची व्यवस्था कशी करायची याचं अजूनही त्याचं कोड सुटलेलं नाही. ते मागं आता संक्रांत 15 जानेवारीला येते, मध्ये पाहताय का तुम्ही? मध्येच 15ला येते, अजून 10-20 वर्षांनी ती 16ला येईल. हा गोंधळ आहे. आपल्याकडे तसं होत नाही. आपल्यात मकर राशीत सूर्य गेला त्या दिवशी संक्रांत, धनु राशीत गेला की धनु संक्रांत असते. म्हणजे मकर संक्रांत म्हणून आपण ती साजरी करतो. हे असं आहे. म्हणून ते 10 दिवस गाळले. ते शिवाजी महाराजांच्या आधी त्यातही अनेक राष्ट्रांनी किंवा अनेक जुलियन कॅलेंडर आणि सिझेरियन 2 कॅलेंडरचे, ग्रेगोरियन कॅलेंडर असे प्रकार आहेत. आपण जे आता वापरतोय ते ग्रेगोरियन आहे. त्याच्या आधी जुलियन होतं. त्याचा गोंधळ आहे. अनेक देशांनी आम्ही तुमचं ऐकत नाही म्हणून सोडून दिलं आणि पुढे नंतर 100, 50, 70, 200 वर्षांनी मग ते 10 दिवस गाळले गेले. त्याचं एक कोष्टक पण आहे. प्रत्येक देशाने केव्हा 10 दिवस गाळले याचं कोष्टक आहे. ते कधी दाखवेल. त्यामुळं हा 10 दिवसाचा कायमचा घोडा आहे. 4 जानेवारी संक्रांत होती आणि मग पुढं सगळ्या गोष्टी आल्या. 6 जानेवारी गेली, 7 जानेवारी गेली, 8 जानेवारी गेली. किल्ल्यात लोक गेले, किल्ल्यातनं तोफा टाकल्या, निम्म गाव जळायला लागलं. शिवाजी महाराजांवर मारेकरी घातला, मारेकरी मारून काढला. मराठी आता चिडले, आता दुपटीने वसुली करायला लागले, कैद्याला मारायला लागले, हात तोडायला लागले. शिवाजी महाराजांनी मात्र कैद्याची कत्तल थांबवली. गावात हिंडणाऱ्या गोर गरीब मशिदी किंवा ख्रिस्ती चर्च आणि अन्य आगेरी, ही पारशी लोकांचे असते मंदिर, याला कोणीही, गाई, मुलं, म्हातारे आणि महिला यांना कुणीही हात लावला नाही. लक्षात ठेवा. याशिवाय एक डच रहिवासी तिथं होता आणि त्याने जन्मभर लोकांसाठी फार मोठं काम केलं होतं. आणि त्या डचाची बायको तिथं राहत होती. 2 लहान मुलांची बायको. तिला भीती वाटायला लागली की आता हे सगळे मराठी आले मला त्रास देतील, काय करावं. पण मराठ्यांनी तिला त्रास दिला नाही. उलट तिच्या रक्षणाला एक तुकडी शिवाजी महाराजांनी तिथे ठेवली. दुसरं कोणी चुकून मागून आपल्याचा माणूस येऊन हिला त्रास देईल, काही करू नका. शिवाजी महाराज असे लक्ष ठेवलं पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. एका ख्रिस्ती मिशनरीचा मठ होता आणि त्या ख्रिस्ती मिशनरीने महाराजांना जाऊन विनंती केली की आम्ही इथं धर्मार्थ काम चालवतोय, मठ आहे, आम्हाला त्रास न व्हावा. शिवाजी महाराजांनी त्याला त्रास दिला नाही. त्यासाठी कुठलीही मराठ्यांनी जाऊन त्याला त्रास देऊ नये याची दखल शिवाजी महाराजांनी घेतलेली. एक मोहनलाल पारिक म्हणून माणूस होता, पैसेवाला होता, पण याने जन्मभर लोकांना आपण मिळवलेलं धन लोकांच्या उपयोगाला वापरलं होतं. त्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यालाही त्रास दिला नाही. म्हणजे बातम्या किती काढल्यात लक्षात ठेवा. यांना काही त्रास झाला नाही पाहिजे हा विचार पुढे आहे, पण असेही लोक आहेत तर त्याला त्रास होऊ नये म्हणून भेरांकडून बातम्या येतात. हा विषय महत्वाचा आहे. इतक्या अनेक गोष्टींनी शिवाजी महाराजांनी विचार केला आणि सुरतेत सगळे हे उद्योग चालू आहे. सुरतेत जहीद बेग, हाजी जहीद बेगचा वाडा साप लुटून नेला.
सुरतेला आता मराठ्यांनी आगी लावायला सुरुवात केली, कारण शिवाजी महाराजांना तुम्ही येऊन मारेकरी घातलं ना, आता तुम्हाला सोडत नाही. सुरतेतले तेलाचे व्यापारी हुडकून काढले, म्हणजे माहीत होते कुठं तेल आहे. तेलाचे बुदलीचे बुदले मराठ्यांनी उचलून नेले आणि त्याच्यात मशाली बुडवले आणि ती बुदले बरोबर घेऊन निघाले. घरातलं धन काढून आणायचं, माणसं बाहेर काढायची आणि घर पेटवून द्यायचं. का? शिवाजी महाराजांवर तुम्ही हल्ला केला, आता भोगा त्याची फळं. सगळी सुरत आता पेटायला लागली. जशी लंका पेटलेली रामरायाच्या काळात हनुमंताने पेटली, तशी सुरत पेटली. घराघरातून धन आलं. या हाजी झैदचं घर आहे ना, ते इंग्रजांच्या वखारीपाशी आहे आणि त्याच्यानं आपली वखार पेटेल याची भीती वाटायला लागली आणि त्यांनी वखारीतनं सामान काढलं. काल तो विषय बोलला. थैले भरणं चालूच आहे आणि एवढ्यात खेरांनी बातमी आणली की महाबत खान नावाचा सरदार गुजरातीत आहे, तो सुरत त्याच्या अखत्यारीत आहे आणि तो सरदार त्याला ही बातमी दिली आणि तो आता शिवाजी महाराजांचा प्रतिकार करायला यायला लागला. शिवाजी महाराजांनी सांगितलं, चलो आटपा आपलं. रविवार तारीख 10 जानेवारी या दिवशी बातमी आली, आटपा. शिवाजी महाराजांनी लगेच आदेश दिले आणि 11 तारखेला सकाळी शिवाजी महाराज सुरतेतून बाहेर पडले. आपल्या बरोबर घेतलेलं सगळं गबाळ गोळा केलं आणि शिवाजी महाराज बाहेर पडले. सुरतेत थांबले नाही. सकाळी सगळी फौज तयार. तोपर्यंत पडश्या कुठले मराठी काही ठेवतच नव्हते भानगड. शिवाजी महाराजांच्या लष्कराचा एक विशेष आहे, मगाशी बोललो त्याप्रमाणे घोड्यावरचे स्वार बरोबर एक एक घोडा जे आता आणलाय त्याच्यावरती ते सगळ्या थैल्या टाकल्या, गोण्या दन भरलं आणि निघालं. शिवाजी महाराजांचे लोक झोपत कसे होते, रात कशी, घोड्यावर घोंगडं टाकायचं आणि त्याच्यावर हिंडायचं. तेच घोंगडं झोपायच्या वेळेस रस्त्यावर टाकायचं, रस्त्यावरचा अर्थ शेतात टाकायचं आणि त्या घोंगड्यावर झोपायचं. दुपारी विसावा घ्यायचा असेल तर कुठतरी झाडाच्या सावलीत पडायचं. एवढे झाडं कुठले, मग काय करायचं, तिघांनी आपली भाले जमिनीत मारायची, त्याची कैची करायची आणि त्या तिघाच्या भाल्यावर एक घोंगडं टाकायचं. तिघं चौघं घोंगडं टाकायचं आणि त्या घोंगड्याच्या सावलीत मुंडकी आत घालायची, बाकी शरीर उन्हातच. डोळ्याला सूर्याला लागला म्हणजे झालं, झोपेला बाकी काय लागतंय. अजूनही आपण पहा, शेतात काम करताना जरासं तोंड सावलीत घालतो, बाकी अंग बाहेर उन्हात टाकतो, असं राहत होते. त्यामुळे बाकी सामान सुमान प्रत्येकाचं काही भानगडच नाही, जास्त विषय नाही. आवश्यक कपडे तेवढेच, डोक्याला एक पागोट, अंगावरचं एक काय कुडतं अंगरखा काय असेल ते, कमरेला एक ती सुरुवात आणि एखादा लंगोट बरोबर ते लावायची, आंघोळ करायची. ते डोक्यावर ठेवला की दिवसभरात वळून जातो, परत त्याची भानगड नाही. कपडे धुवायचे, कुठं जर नदी काठावर गेले की धुतले की 8 दिवसातनं परत मोकळं, तेही भानगड नाही. कमीत कमी कपड्यानिशी आपल्या बरोबर असणारं सामान आपल्याला कमीत कमी कसं ठेवता येईल हे सगळं शिवाजी महाराजांच्या काळात होतं. लष्करात ते होतं. त्यामुळं पटकन दुसऱ्या दिवशी महाराज म्हणायचे आता सगळे तयार, सगळे घोडे तयार झाले आणि महाराज सुरतेतून बाहेर पडले. सगळी लूट घेतली, बाहेर पडले आणि शेवट एक 500 स्वार महाराजांनी मागे ठेवले. लढवई सगळेच लढवई, त्यांनी 500 मागे ठेवले. सगळे हे बाहेर पडायला लागले की हे स्वार सुरतेत जाऊन फिरून आले. सुरतेत जाऊन फिरून आले, दौड मारली. सुरतेत आता काय राहिलं होतं, आता फक्त आग राहिली होती आणि आगीनं तृप्त झाल्यामुळं राख पडली होती सुरतेत. सुरतेत आता काहीही राहिलं नव्हतं. आता एकच गोष्ट राहिली होती, शांतता. सुरत शांत झाली आणि महाराज सुरतेतून बाहेर पडले. जाताना महाराजांच्या लोकांनी अजून एक गंमत केली. गंमत म्हणजे जे सामान आपल्याला बरोबर न्यायला जड आहे आणि बिनकामाचं आहे, हे नेऊन काही उपयोग नाही. त्यात खोबरं, काजू, सांगितलं तसे काही कपडे, कापड, मांजरपाटाचे गोणे, काय ठिकेचे ठिके, काय करायचे नेऊन स्वराज्यात न्यायचे 500 किलोमीटर, ह्याला काय किंमत. त्यांनी दिली टाकून. तसल्या काही वस्तू ज्या न्यायला जड आहेत, ज्या नेण्यानं काही फारसा उपयोग नाही आहे, ते दिलं टाकून. गोरगरीब दिसते त्यांना वाटून टाकल्या. त्यामुळं सुरतेतल्या गोरगरिबांना फार आनंद झाला. एक, आपल्याला हात लावला नाही म्हणून आनंद झाला, आपल्याला काही त्रास नाही शिवाजी राजाचा. आणि दुसरं, जाताना त्यांनी इतकं टाकून निघून गेले आपल्यासाठी की पुढे वर्षभर पुढे शिवाजी महाराजाला दुवा द्यायला लागले. काय राजा आहे, आपल्याला त्रासही दिला नाही, उलट खाय प्यायची चंगळ करून गेला. आपल्याला केव्हा जन्माच्या कर्मा बदाम काजू खायला मिळायचे, खोबरं केव्हा खायला मिळायचं.
लोकांनी घातलेली भीक, लोकांनी घातलेले उष्टेक कपडे, उष्टेक अन्न, त्याच्यावर जन्म काढणारे भिकारी कसं व्हायचं? पण त्यांना असं चांगलं चुंगलं खायला मिळालं, ते संतुष्ट झाले. शिवाजी महाराज सुरतेतून बाहेर पडले आणि जाताना सुरतेच्या वेशीपाशी थांबल्यावर शिवाजी महाराज काही वाक्य बोलले. नगरीकडे पाहत पाहत बोलले, घोड्यावर बसून बोलले. महाराज म्हणाले, कोणाशी आमचे व्यक्तिगत वैर नव्हते आणि नाही. आम्ही सुरत लुटली, ती औरंगजेबाची म्हणून लुटली. औरंगजेबाने आमच्या मुलखात सतत 3 वर्षे बर्बादी केली, कत्तली केल्या, त्याचा सूड म्हणून आम्ही सुरत लुटली. सूड कसा घ्यावा? शिवाजी महाराजांसारखा घ्यावा, लक्षात ठेवलं. बरेच दिवस आमची मसलत होती, ती आम्ही पार पाडली. वाक्यात एका कागदात असा आहे, औरंगजेबाची दाढी ओढावी अशी आमची इच्छा होती, आज ती पूर्ण झाली. शिवाजी महाराज किती विलक्षण आहेत, लक्षात ठेवायचा विषय आहे. वैयक्तिक कोणाशी वैर नाही. जे करायचं आहे ते राजसत्तेशी आहे, पण राजसत्ता जुलमी आहे, यवनी आहे. त्यांची संस्कृती आणि आमच्या संस्कृतीत फरक आहे. म्हणून औरंगजेबाला धडा शिकवण्यासाठी त्यांनी केलेल्या कत्तली आणि स्वराज्यात घातलेला धुमाकूळ, स्वराज्याची केलेली नासाडी, त्याची ही भरपाई आहे. म्हणून आम्ही सुरत होतो आणि महाराज सुरतेतून बाहेर पडले. खरं तर महाराज सुरतेच्या बाहेर थांबून मोजकीच रक्कम द्या म्हणून मागत होते, दिली नाही. सरळपणाने कबूल केलं नाही. तसं केलं असतं तर शिवाजी महाराजांनी सुरत लुटली नसती, शिवाजी महाराजांनी त्रास दिला नसता. पण भावना झाली नाही, कुणी आले नाही. औरंगजेबाला नजराणी द्यायला, त्याला पैसे द्यायला, एवढंच नाही तर जिजिया कर जो लादलाय ते भरायला यांच्यापाशी पैसे आहेत. पण स्वराज्याच्या खजिन्याला पैसे द्यायला पैसे नाहीत, चांगल्या गोष्टीला पैसे देत नाहीत. अन्नछत्र यज्ञ या सप्ते काढले की गावात सप्त्याच्या नियोजकाला घराघरात फिरावं लागतं. खरं न फिरता पैसे येऊन पडले पाहिजे, सगळ्या सुविधा झाल्या पाहिजे, न करता धर्मकार्य आहे. आणि हेच गावातल्या टवाळ पोरांनी दारू प्यायचा कार्यक्रम काढला की न बोलता पैसे गोळा होते, त्यांच्यापेक्षा जास्त येते गरजेपेक्षा. आणि एखाद्या वेळी 2 दिवस भागतील त्यांचे. यज्ञाला किंवा गावातल्या सप्त्याला 2 दाते कमी पडले, हिंडावं लागतं सगळ्या गावात, पट्टी काढावं लागते. न मागता लोकांनी पैसे द्यायला पाहिजे. एक गोष्ट आपल्याकडे जुन्या काळात सांगितली जाते. गावात एक विद्वान महाराज आले, थोडक्यात सांगतो मी. महाराज आले, विद्वान आहे, हुशार आहे, बोध करतात, अनेक शास्त्राचं अध्ययन केले. आणि गावकऱ्यांनी ठरलं गेलं महाराजांना आपण बासुंदीचं जेवण घालू. मग आता बासुंदीचं जेवण म्हणजे दूध पाहिजे. बरं, महाराजाबरोबर गावातले 4 प्रतिष्ठित, गावातले काही लोकही जेवणार, मग ते सगळ्यांना दूध पाहिजे. बासुंदी आटवायला दूध कुठलं आणायचं? मग सगळ्यांनी ठरवलं की आपण सगळ्यांनी मिळून काय आपल्या घरचं दूध थोडं थोडं आणून घाल. मग सगळे दूध घालून गेले. तेव्हा घातलं दूध पहाटेच्या वेळी लवकर, अंधार नसताना. का काय घातलं दिसत नाही. पण दुधाच्या ऐवजी सगळ्यांनी बासुंदीला जेव्हा हांडा उघडला तेव्हा दूध नव्हतंच, पाणीच होतं. सगळ्यांनी घरचं दूध घरात ठेवलं, तिथं आणून पाणी घातलं. कसली बासुंदी? म्हणजे धर्मकार्याला लोकांचा हात असा असतो, होत नाही. महादेवाच्या कथेच्या बाबत महादेवाला दूध घालून म्हणून ठेवलं, महादेव कोंडायला, ते असंच पाणीच सगळं. एका पोराने मात्र दूध घातलं, त्यामुळे सगळ्याचं दूध झालं. चांगल्या गोष्टीला पैसे द्यायला लोकांपाशी पैसे नसतात. शिवाजी महाराजांना पैसे पाहिजे स्वराज्यासाठी, किल्ले बांधण्यासाठी, धन पाहिजे. धन द्यायला तयार नाहीत. मग काय करावं? काढून घेतलं पाहिजे. एखादा रुग्ण असतो रुग्ण आजारी, आणि त्याला अंगावर गाठी येतात. मग काय करायचं असतं? ती गाठीला औषधानं बरी होत नाही, गाठ कापून काढावं लागते. तसं सुरतेत आलेल्या पैशाच्या गाठी शिवाजी महाराजांनी कापून काढलेल्या आहेत आणि ते स्वराज्यासाठी वापरले. शिवाजी महाराज असे आहेत. आता सुरतेतून सगळं 5000 लष्कर बाहेर पडायला लागलं. पडलं 500 लोक मात्र मागं म्हणजे हे पुढे आहेत आणि थोडेसे मागे चालत आहेत. तुम्ही आले तर त्याची दखल घेत चालतात. जाताना जो वेग आहे सुरतेत, तो येताना नाही. कारण वजोबड बरोबर आहे प्रत्येकाच्या. एवढे हळूहळू चालायला लागले, दमायला लागले. आणि सतत 4 दिवस महाराजांच्या लोकांनी धुमाकूळ घातल्यामुळे दमून गेले होते लोक. जितक्या वेगाने गेले तितक्या वेगाने बाहेर येता येणार. सुरतेतून आलेलं वादळ सुरतेच्या बाहेर गेलं
आणि सुरतेपासून थोडे गेल्यावर रात्र झाली की महाराजांचे लोक थांबले विश्रांती घेतली. एक दिवस गेला, महाराज चालू आहे. 2 दिवस गेला, महाबत खान येतोय म्हणून चर्चा सुरू आहे. महाराज त्याच्या अंदाजाने बाहेर पडले आणि महाबत खान सुरतेत आला. मोठं लष्कर येऊन आला, शिवाजी महाराजांचा प्रतिकार करायला आला. आमची सुरत करता काय, तुम्हाला दंड करतो, पैसे सगळे इथंच ठेवा आणि जावा म्हणून महाबत खान आला. केव्हा आला? महाराज 11 तारखेला सुरतेतून बाहेर पडले आणि 17 तारखेला महाबत खान सुरतेत आला. आता ही वाऱ्यावरची फौज त्याला काय सापडते काय? आपल्या हिशोबात त्यानं वेग कमी झालाय. महाबत खानाला कुणीही सापडलं नाही. मात्र महाबत खान सुरतेत आला आणि सुरतेत आल्यावर लोकांना थोडासा धीर आला. आता आपल्याला कोणीतरी आधार देईल. इनायत खान किल्ल्यातून बाहेर आला, पण तोपर्यंत सगळी सुरत जळायला गेली होती लंकेसारखी. काही ठिकाणी जळून आगीन देवानं शांत ढेकर दिला होता. आता सगळी आग संपली, आता राख शिल्लक पडली होती, काही वाडी जळून गेली. आता महाबत खानाला भेटायला इनायत खान बाहेर पडला. मोठा सरदार आहे, आपण जाऊन भेटलं पाहिजे म्हणून तो बाहेर पडला. त्याच्याबरोबर त्याचा तरुण पोरगा आहे, त्यानं आपलं बरोबरचे जे सैनिक लोक आहेत ते बरोबर घेतले. महाबत खान बाहेर पडला, इनायत खान बाहेर पडला. रस्त्याला दुतर्फा लोक इनायत खानाला उभा राहिले आणि शिव्या द्यायला लागले. हा नालायक निकम्मा याने शिवाजीराजाला जर अडवलं असतं तर काही फरक पडला असता. याच्यापाशी लोक होते, सैनिक होते, पण यानं ते केलं नाही. बरं ते जाऊ द्या, याने निदान शिवाजीराजाशी तहतरी करायचा, करार करायचा, पैसे द्यायचे. सुरत जळली तरी नसती, लोकांना त्रास तरी झाला नसता, काही पैसे द्यावे लागले असते. तो राजा साप दिलाचा, त्याने बाहेरून सांगितलं होतं मला खंडी ठरवा, पैसे आणून द्या, पण लोकांनी दिले नाहीत, हात गेला नाही. याच्यामुळे आपल्याला त्रास झाला. या लोकांच्या भावना उद्ध्वस्त झालेल्या. खरं तर यानं केलेला उद्योग फार चांगला नाही, पण याला लोक शिव्या द्यायला लागले. इनायत खानावर तोंड दाखवायला जागा नव्हती. नुसतं शिव्या नाही, लोक रस्त्याने दगड उचलून मारायला लागले, शेणाचे गोळे फेकून मारायला लागले. आणि तो इनायत खानाचा पोरगा संतापला. संतापून आधी संतापायला पाहिजे होतं ना, युद्धच करायचं तर. तो संतापला आणि रागाच्या भरात त्याने खांद्यावरचं धनुष्य काढला आणि त्या गर्दीत बाण मारले. काही अपराध नसणारा एखादा व्यापारी तरुण पोरगा त्या बाणाला बळी पडला आणि रस्त्यानं विवळत तो मरून पडला. काही अपराध नाही. काय कारण? लोकांनी शिव्या दिल्या, त्यात तो होता, एवढा त्याचा अपराध. लोक अजूनच चिडले आणि हा इनायत खान महाबत खानाला जाऊन भेटला. आता भेटून काय उपयोग होणार होता? काही उपयोग नाही, काही उपयोग नाही. महाबत खानाने गावातून लोकांना दिलासा दिला, थोडंसं हे केलं. मग काही लोक भेटायला यायला लागले. त्यात इंग्रज, तो जॉर्ज ऑक्झेंडर आहे ना, तो आला भेटायला. आणि जॉर्ज ऑक्झेंडरने महाबत खानाची भेट घेतली. महाबत खानाला त्याचं कौतुक वाटलं. खरंच हा माणूस कौतुक करण्यासारखा आहे. याने लूटमार्च काढला, याने आपल्या वखारीचं संरक्षण केलं. इनायत खानाने आमच्या रक्षणाला लोक द्या म्हणून याला पत्र म्हणजे माणूस पाठवला होता. आता याच्यापाशी 250 लोक, याच्यापाशी 1000 लोक, पण आम्हाला काही लोक तुम्हाला संरक्षणाला द्या म्हणून इनायत खानाने या इंग्रजाला माणूस मागितला. याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे असं त्याला वाटलं, म्हणून त्याने त्याला भेटायला आल्यावर कौतुक केलं, शाबासकी दिली आणि काही बक्षीस दिलं. काय देऊ तुला विचारलं तर हा इंग्रज ऑफिसरांनी त्याला सांगितलं महाबत खानाला की मला काहीही नको, बघा बरं काय, काही द्यायचंच असेल तर माझ्या कंपनीला द्या. निष्ठा कशी असावी आपण जेव्हा शिकतो तेव्हा शिवाजी महाराजांसारखी असावी, तसं हे दुसरं उदाहरण आहे. राष्ट्राच्या प्रति निष्ठा किती, कुठं आले, कुठून येऊन इथे राहतात, पण निष्ठा आपल्या राज्याशी आहे, आपल्या कंपनीशी आहे. काही द्यायचं असेल तर आमच्या कंपनीला द्या. आता तसं द्यावं हे महाबत खानाच्या हातात नाही. त्याने हा सगळा वृत्तांत लिहिला आणि औरंगजेबाला पाठवलं. त्यात औरंगजेबाने वर्षभर यांचा कार म्हणजे आयात निर्यातीचं जी जकात असते ती माफ केली इंग्रजांची, आणि या इंग्रज ऑफिसरला काही बक्षीसही दिलं. पुढं कंपनीनेही या ऑफिसरचा मोठा सन्मान केला, त्याला काही पैसे दिले आणि त्याला एक पदक दिलं. या सुरतीच्या प्रकरणात तू धीरोदात्तपणे काम केलं म्हणून पदक दिलं. इंग्रजांचा विषय या अर्थाने विचार करायचा.
जॉर्जने पत्र दिलं. ते पत्र मात्र वर पाठवलं आणि हे सगळं प्रकरण सुरतेचं झालेलं हे औरंगजेबापर्यंत गेलं. यावेळी औरंगजेब लाहोरमध्ये होता. तो चालला होता किंवा या लागला होता लाहोर पासून काबूल कंधारला जी त्यांचं सैन्याची आघाडी आहे तिकडं होता. राख रांगोळी सुरतेची झाली आहे आणि सुरत महाराजांच्या बक्षस्थानी पडले. हे ऐकून त्याचा संताप वाढला. तो चिडला. औरंगजेब जेव्हा काश्मीरवरून इकडे निघाला होता येताना तेव्हाच त्याने ठरवलं की आता शिवाजीराजाचा काहीतरी बंदोबस्त करावा. तारीख 5 जानेवारी 1664 तो बाहेर पडला होता काश्मीरातून आणि लाहोर मार्गे तो येत होता. शिवाजीराजाचा काहीतरी बंदोबस्त करावा आहे. काय करावं तर स्वतःच आपण जावं असं त्याला वाटतंय. काय करावं शाहिस्तेखानाचा पराभव केला. अनेक गोष्टी झाल्या. अफजलखानाला त्यांनी मारलं. भला तो आपला नाही आहे, आपल्या राज्याचा सेवक नाही, पण शिवाजी आता बंडखोर झाला. नुसता बंडखोर नाही, आपल्याला तो डोईजड ठरायला लागला. असंच झालं तर तो उद्या दिल्लीत येईल. याचा बंदोबस्त करायला पाहिजे. काही असो शिवाजीराजाचा बंदोबस्त करायचा. आता ही बातमी आली तो अजून चिडायला. काय करावं अजून त्याहून औरंगजेबाच्या पेक्षा जास्त संताप त्याच्या बहिणीला झाला. जहांआरा बेगम तिचं नाव. तिला संताप झाला. कारण काय? त्याचं कारण असं, या सुरतेचा येणारा जकातीचा धन जे आहे ते हिच्या खर्चाला लावून दिलं होतं. तिचंच सगळं संपलं ना, उत्पन्नच संपलं. महाराज आता माघारी निघाले. सह्याद्रीकडे सगळे घोडदौड सह्याद्रीत आली. वळसे घेत ही 8,000 घोडे आणि पुढं सगळ्या शिवाजी महाराज आणि त्यांच्या मागे लक्ष्मी कुणाकडे जाते? लक्ष्मी विष्णूच्या मागच जाते. तशी ही सह्याद्री झाली. हे सगळं धन शिवाजी महाराजांनी सह्याद्रीत आल्यावर लोहगड नावाच्या किल्ल्यावर ठेवलं. लोहगड तुम्हाला आम्हाला दिसतो, कालच्या बातम्यात ऐकतो ते नाही लक्षात ठेवायचा, हा लक्षात ठेवायचा. या लोहगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांनी सगळं धन पाठवलं. लोहगडावर गेला तर तिथं हे धन ठेवलेली जागा अजूनही आहे. मोठीच्या मोठी गुहा आहे. 1000 लोक बसतील एवढी गुहा आहे. आत खोल्यात खोल्या आहे. फार विशाल आहे. आणि त्या गुहा मी आपल्या परिभाषेला म्हणतो, पण त्याला शिवाजी महाराजांनी नाव दिलंय लक्ष्मी कोठी. इथं लक्ष्मी ठेवली स्वराज्याची म्हणून त्याला लक्ष्मी कोठी नाव आहे. विशाल आहे फार. कसं ठेवलं? विशालच आहे. लोहगड म्हणजे बुलंद किल्ला आहे आणि तिथे सगळं ठेवलं. आणि तिथून जिथं पाहिजे तिथं मोठीने महाराजांनी खर्चलं. कुठं खर्चलं, कसं खर्चलं याचा विचार पुढे आहे, खूप आहे. सगळं तिथं ठेवलं. आणि याच दरम्यान एक अशुभ वार्ता महाराजांना कळाली. काय झालं? शहाजीराजे दक्षिणेत होते आणि ते शिकरला गेले. होदेगिरीच्या जंगलात शिकरला गेले. आणि शिकरला गेल्यावर एक रानडुक्कर नजरेच्या टप्प्यात आला म्हणून त्याच्या मागे महाराजांनी घोडा काढला. महाराज त्या रानडुकराच्या मागे घोडा घालत होते. बाकीचे लोक मागून येत होते. शिकारे, हलकारे ते सगळे ओरडत होते. आणि डुक्कर पळत जाताना शहाजीराजे भाला घेऊन त्याच्या मागे लागले आणि अपघात झाला. मुळ्यामध्ये झाडाच्या घोड्याचा पाय अडकला आणि घोडा पडला. घोड्यावरचे शहाजीराजेही पडले. शहाजीराजांच्या डोक्याला जबर जखम झाली. शहाजीराजे एकदम बेशुद्ध झाले. शहाजीराजांना उचलून छावणीवर नेलं. औषधोपचाराचा प्रयत्न केला पण दुर्दैव आडवं आलं. शहाजीराजे गेले. शिवाजी महाराजांचं पितृछत्र गेलं. तारीख 23 जानेवारी 1663 माघ शुद्ध पंचमी म्हणजे वसंत पंचमी या दिवशी शहाजीराजे घोड्यावरून पडले आणि पुढे काही दिवसांनी गेले. पण ही बातमी राजगडाकडे यायला वेळ लागला. लगी होत नसतं. अंतर खूप आहे. बातमी यायला वेळ लागली. तिथेच शिवाजीराजांचे धाकटे बंधू एकोजीराजांनी शहाजीराजांचं क्रियाक्रमांतर केलं. तिथंच त्यांचं औरदेहिक केलं, अग्नी दिला आणि तिथं समाधी बांधली शहाजीराजांची. होदेगिरी यरगन हट्टी असं लहानसं ते गावाचं नाव आहे. तिथं समाधीवरती शिलालेख लिहिला, श्री शहाजीराजन समाधी. अजूनही ती समाधी आहे.
उघड्यावर आहे मैदानात शेजारी गावात शहाजीराजांचा वाडा म्हणून एक वाडा बांधलेला आहे, मराठी पद्धतीचा आहे. पूजा अर्चेची व्यवस्थाही करण्यात आली. नंदादीप लावायची व्यवस्था केली. खोदेगिरीच्या शेजारच्या येरगट्टन हळ्ळी या लहानशा गावात हे सगळं आहे. हे तिकडं झालं, पण तिकडनं वार्ता इकडं आल्या, राजगडावर आल्या. आणि राजगडावर आल्यावर दुःखाचा आकांत कोसळला. शहाजीराजे गेले, काय करावं? जिजाऊ साहेबांनी प्रतिज्ञा केली, किंवा ठरवलं की आता बातमी आली, नवरा गेला, आपल्याला राहण्यात काही अर्थ नाही, म्हणून त्या सती जायला निघाल्या. सतीची वस्त्र मागवली, सतीची तयारी करण्यात आली आणि जिजाऊ साहेब सती चालल्या. सगळ्या कारभाऱ्यांनी विनवलं, आईसाहेब थांबा, आईसाहेब थांबा, सती जाऊ नका, थांबा. त्या कोणाचंही ऐकायला तयार नाही, सती जायला निघाली. अनेक वार प्रयत्न केले. सतीच्या बाबतीत असं सांगितलं जातं की सती गेल्यानं त्या स्त्रीच्या 21 कुळाचा उद्धार होतो, दोन्ही बाजूच्या, तिच्या माहेरच्या आणि सासरच्या. त्यामुळे पूर्वीच्या काळी ही पद्धत रूढ झाली होती. त्याला अनेक दुसरी काही कारण आहे. जिजाऊ साहेब दृढनिश्चयी सतीला निघाल्या. लोक म्हणायला लागले, महाराज येईपर्यंत तरी थांबा, सुरतीला गेले तोपर्यंत थांबा. नाही म्हणले. बातमी ज्या दिवशी सतीची कळते नवरा गेल्याची, त्यावेळेस त्याच दिवशी सती जावं लागतं. दिवस बदलला की सती जाता येत नाही, अंधार पडला की सती जाता येत नाही. मग शहाजीराजे तिथं नाही, जर तिथंच असतील, ती स्त्री तिथंच असेल, नवरा जिथं तिथं, तर तिथं त्या चितेत नवऱ्याचं शरीर चितेत ठेवल्यावर मांडीवरती डोकं घ्यायचं आणि तिथंच तिनं देह ठेवायचा. आता नवरा तिथं नाही, मग काय करायचं? शहाजीराजाचं वस्त्र आणि जोडे बरोबर घेऊन सती झाल्या. सगळी तयारी करण्यात आली आणि महाराजांना ती बातमी आली. महाराज जवळ झाले, महाराज तडकाफडकी बाकी सगळा विषय सोडून राजगडावर दाखल झाले आणि त्यांनी जिजाऊ साहेबांना सती जाण्यापासून रोखायचा प्रयत्न केला. थांबा, आईसाहेब थांबा, जाईना. शेवट कसं तरी शिवाजी महाराजांनी अडवलं. एवढं उभं केलंय, वडील गेलेत, कोण पाहणार? तुम्ही तरी पहा, वडिलांची दृष्टी तुम्ही तरी ठेवा आमच्यावर, म्हणून त्याने अडवलं आणि थांबले. भालजी पेंढारकरांनी या बाबतीत सतीचं अडवलेलं जे प्रकरण आहे ते फार विश्लक्षण दाखवलेलं आहे. नवरा नसेल त्या ठिकाणी राहण्यात काय अर्थ आहे, म्हणून मी नवऱ्याच्या ठिकाणी स्वर्गाला चालले असं म्हणून जिजाऊ साहेब सती जायला निघतात आणि शिवाजी महाराज त्यांना अडवतात. शहाजीराजे स्वर्गात नाहीत असं शिवाजी महाराज बोलतात. आता आपला बाप स्वर्गात नाही म्हणणं हे धाडसाच आहे. कसं काय? शिवबा काय बोलतो तू, कळतं का तुला? आई साहेब, शहाजीराजांनी आम्हाला सांगितलं होतं काय, की माझ्या अपमानाचा बदला घे. सुदैवानं मी अफजल खानाला मारलं, पण ज्या बाजी घोरपड्याने माझ्या वडिलांच्या हातात बेड्या घातल्या तो अपमान अजून जिवंत नाही. त्याला मारल्याशिवाय शहाजीराजे इच्छापूर्ती राहिली ना तो स्वर्गात जात नाही माणूस. एक भाग. आणि दुसरं म्हणजे बाजी घोरपड्याने केलेल्या कृत्याची इच्छा आहे जसा भाग आहे, तसं पोराच्या हातून ती इच्छा पूर्ती झाल्याशिवाय किंवा पोराने ते करावं मगच स्वर्गात जाता येतं. म्हणून शहाजीराजे स्वर्गात नाही असं बोलताय. मग बाजी घोरपड्याचं काय आहे ते मी करतो, शिवाजीराजांनी सांगितलं, आणि ते पूर्ती बघण्यासाठी तुम्ही राहा म्हणून थांबव. आणि आईसाहेब थांबल्या. जसं धर्मशास्त्र सती गेल्यानं 42 पिढ्यांचा उद्धार आहे, तसं सती जाणाऱ्यानं जर सती जाणाऱ्या स्त्रीला इतरांनी थांबवलं तर त्याच्या 72 पिढ्याचा उद्धार आहे. लक्षात ठेवा, धर्मशास्त्रात आहे हा विषय सगळा. सती जाण्याला थांबवणं ही अनेक कुळांच्या उद्धाराचा विषय आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांनी थांबवलं, आईसाहेब थांबले आणि शिवाजी महाराजांनी आता पुढच्या विषयावर चालू केले. कोणचा? हा बाजी घोरपडा आहे ना, ते आपण शहाजीराजाला शब्द दिलेला आहे की याचं सूड घेतो. ते सूड कसा घेतला त्याचा भाग आपण उद्या पाहू. कुंडली गौरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. कुंडली गौरी विठ्ठल श्री